नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. गोंयचो एक नामनेचो सोशल एक्टिविस्ट जो सध्या गोंयभरांत चर्चेंत आसा, तो म्हटल्यार बाब स्वप्नेश शेर्लेकार. स्वप्नेश शेर्लेकार हाचो सामाजीक वावर, गोंया खातीर ताची तळमळ, गोंया खातीरचो ताचो अभ्यास, ताचें रिसर्च आणि ग्रावंडाचेर आणि त्याच बरोबर कोर्टा भितरूय गोंयचे वेगवेगळे विशय घेवन तो ज्या तरेन आयज वावुरता ताचें खरें म्हटल्यार तोखणाय करप हें प्रत्येक गोंयकाराचें कर्तव्य थारता. पुणून ह्याच स्वप्नेश शेर्लेकर हाच्या फाटल्यान सध्या गोंयच्या सरकारान आणि विशेष करून सत्तेन असलेल्या पक्षान म्हटल्यार भाजपान ज्या तरेन ताच्या ह्या कामाक आडखळ हाडपाचो जो यत्न सुरू केला आणि ताच्या कामाक खीळ घालपाचो जो प्रयत्न चलयला तो खरें म्हटल्यार निशेध करपा सारकोच. आता स्वप्नेश शेर्लेकार हांची सगळ्या गोंयकारांक वळख आसा. तो वेगवेगळ्या विशयाचेर व्हिडिओ काडटा आणि व्हिडिओंतल्यान कितल्योश्योच कठीण गजाली ज्यो सर्वसामान्य लोकांक कळपाक शकनात त्यो सोप्या पद्दतीन लोकांक कळोवन दिता. कशा पद्दतीन हांगासर जमनीची कन्वर्जनां सुरू आसात, कशा पद्दतीन फॉरेस्टाची वाट हें सरकार लायता, कशा पद्दतीन चुकीची धोरणां सरकार राबयता, अशा वेगवेगळ्या विशयाचेर स्वप्नेश आपल्या व्हिडिओंतल्यान जागृताय करत आसता. तांच्या ह्या व्हिडिओ खातीर सर्वसामान्य मनशाकूय कितलेशेच कठीण विशय समजुपाक शकले. टीसीपी सारको विशय 17(2)39A म्हटल्यार कितें, रिजनल प्लॅन म्हटल्यार कितें, हे सगळे विशय हे स्वप्नेश शेर्लेकारा खातीरूच सर्वसामान्य गोंयकाराक कळपाक शकले. ह्याच स्वप्नेश शेर्लेकाराच्या विरोधांत सध्या भारतीय जनता पक्षान एक साडेसाती अशा पद्दतीन ताच्या फाटल्यान लायिल्ली आसा. आमकां सगळ्यांक खबर आसा फाटल्या नवरात्राच्या वेळार स्वप्नेश शेर्लेकार हांणी एक व्हिडिओ रिलीज केल्लो. खरें म्हटल्यार हो व्हिडिओ तांणी बऱ्या हेतून आणि एक बरो संदेश दिवपा खातीर हो व्हिडिओ रिलीज केल्लो. त्या व्हिडिओंतल्यान तांणी अशें सांगलेलें की नवरात्रांक ज्यो आमी देवी पुजतात तातूंतल्यो 2 देवी ज्यो आसात त्या 2 देवींचे वाहन हे वाघ आसा. आमकां सगळ्यांक खबर आसा वाघ हो आमचो राष्ट्रीय प्राणी. आयज पुराय देशांत वाघाच्या संरक्षणा खातीर विशेष मोहीम सुरू आसा, सेव्ह टायगर. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हांणी ह्या मोहिमेंत विशेष रस दाखयल्लो आसा. आमी फाटले फावट पळयले आमचे पीएम पंतप्रधान नरेंद्र मोदी कशे जंगलांत वचून जंगल जॅकेट घालून हातांत कॅमेरा घेवन कशा पद्दतीन वाघाचे फोटो काडटाले तेवूय आमी पळयल्लें आसा. राष्ट्रीय प्राणी हो वाघ आसाच, पूण वाघ हो धैर्याचो, वाघ हो शक्तीचो अशा पद्दतीचो प्रतीक. वाघ हो जगपाक जाय. वाघ जगलो जाल्यारूच जंगल उरतलें आणि जंगल उरलें जाल्यारूच मनीस उरतलो. हो सादो निसर्गाचो सैमाचो नेम. पुणून एकीकडे आमी देवीक पुजतात, पूण त्या देवीचे वाहन असलेल्या वाघाच्या बाबतीत मात आमचें वेगळें मत. हे अशें कितें असो प्रश्न स्वप्नेश शेर्लेकार हांणी त्या व्हिडिओंतल्यान विचारलेलो. तांणी सादो सिंपल प्रश्न भाजपाक विचारलो, कारण भाजपा सत्तेन आसा आणि भाजपाचे कार्यकर्ते त्या पक्षाचे विचार धोरणां ही फुडें व्हरपाचें काम करतात. म्हणटकूच तांणी अशें विचारलें की तुमकां देवी जर मानवता जाल्यार त्याच देवीचे वाहन जे आसा वाघ ते कित्याक मानवना? तुमच्याच सरकारांतले मंत्री हे त्या वाघाक विरोध कित्याक करतात हे विचारा. आणि तुम्ही जर ते विचारपाक शकनात जाल्यार तुम्ही हलकट अशा पद्दतीचो तांणी शब्द वापरलो. तुम्ही देवीक पुजू नाका तर ह्या फुडाराकूच तुम्ही पुजा असोय तांणी तातून आपल्या व्हिडिओ भितर उल्लेख केलो. तर त्याच हलकट ह्या शब्दाचो उपेग करून भाजपान स्वप्नेश शेर्लेकर हाका ह्या प्रकरणात गुंतोवपाचो प्रयत्न केलो. आता सुरवातेक आमकां सगळ्यांक तिवूय खबर आसा की भाजपाचे ज्येष्ठ फुडारी
एक बरे खडेगांत कार्यकर्ते, नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट बाब महानंद अस्नोडकार हांणी ह्याच व्हिडिओ वयल्यान स्वप्नेश शेर्लेकार हांकां फोनूय केलो, मोबायलाचेर ताणें कॉल केलो आनी ताणें आपलो राग हो फोना वयल्यान उक्तायलो. त्या उपरांत ते प्रकरण पर्वरी पुलीस स्टेशनाचेर पावले. मागीर पर्वरी पुलीस स्टेशनाचेर नॉन कॉग्निजिबल ऑफेन्स महानंद अस्नोडकराच्या विरोधात रजिस्टर जालो. पुणून आनी एक गजाल बरी जाली ती म्हटल्यार प्रुडंट मिडियाचेर महानंद अस्नोडकर आनी स्वप्नेश शेर्लेकर हांची डिबेट आमकां पुराय गोंयकारांक पळोवपाक मेळ्ळी आनी दोगांय जाणांक आपली भुमिका मांडपाची संद त्या डिबेटींतल्यान मेळ्ळी. महानंद अस्नोडकर हांणी आपली भुमिका तांकां त्या विशयाचेर कितें दिसलें तें तांणी व्यक्त केलें आनी स्वप्नेश शेर्लेकार हांणी आपली भुमिका व्यक्त केली आनी गोंयकारां मुखार हो पुराय विशय वचपाक शकलो. त्या उपरांत तो विशय खंय तरी थंड जाता काय कितें अशें दिसतालें. पुणून भाजपाक तातूंतल्यान समाधान मेळोवप ना. स्वप्नेश शेर्लेकार हो त्या सगळ्या प्रकरणांतल्यान हिरो जाता अशें घडये भाजपाक दिसला जायत. म्हणून भाजपान आनी एक वेगळी शक्कल लढयली. ती शक्कल कितें तर भाजपाचे प्रदेश अध्यक्ष दामू नायक हांच्या सुचने वयल्यान अशें आमकां म्हायती मेळटा. करिना शिरोडकर नांवाच्या एका युवा भाजपा कार्यकर्त्यान एक पुलीस कंप्लेंट फायल केली 29 सप्टेंबर 2025 ह्या दिसा आनी ताणें पुलीस कंप्लेंट फायल करून स्वप्नेश शेर्लेकार हाच्या व्हिडिओ खातीर आमच्यो धार्मीक भावना दुखावल्यात, तांणी आमच्या धर्माचो अपमान केलो अशा पद्दतीन त्या कागाळी भितर त्या व्हिडिओचेर तांणी आक्षेप नोंदयलो आनी ताच्या विरोधात बेगोबेग FIR रजिस्टर करचो अशी मागणी करिना शिरोडकर हांणी त्या कागाळी भितर केली. आतां करिना शिरोडकर हे नव्यानूच भाजपान दाखल जाल्ले एक युवा कार्यकर्ते, हुशार आनी दुसरी गजाल म्हटल्यार खेळा भितरूय हुशार. करिना शिरोडकर हांकां हालींच नॅशनल गेम्स 2023 हातूंत भितर पेनकाक सिलाट असो एक खेळाचो प्रकार आहा. तो विदेशी खेळ इंडोनेशियन मार्शल आर्ट हो खेळाचो प्रकार, तातूंत भितर करिना शिरोडकर हांकां गोल्ड मेडल फावो जाल्लें आसा आनी त्या वयल्यान पुराय देशभरान गोंयांतूय ताची बरीच तोखणाय जाली. करिना शिरोडकर हांणी खेळा खातीर जरी विदेशी खेळ आपणायलो जायत पुणून भारतीय संस्कृतीचो ताका भारी अभिमान आनी म्हणूनच तांणी स्वप्नेश शेर्लेकार हाच्या आड आपल्यो धार्मीक भावना दुखावल्यात अशा पद्दतीची ही कागाळ केली. आमच्या माहिती प्रमाण करिना शिरोडकर ह्यो कायद्याचो पदवीधारक म्हणटकूच तांकां कायद्याचोय अभ्यास आसा आनी घडये त्याच खातीर दामू नायक हांणी करिना शिरोडकर हांची ह्या कागाळी खातीर निवड केली आसूं येता. गोवा न्यूज हब ह्या चॅनलाचेरूय आमी करिना शिरोडकर हांची एक मुलाखतूय पळयली आनी त्या मुलाखती भितर भाजपाची वेगवेगळी धोरणां, भाजपाचे वेगवेगळे निर्णय हाचे समर्थन करिना शिरोडकर हांणी बऱ्यापैकी केला. म्हणटकूच दामू नायक घडये करिना शिरोडकर हाका एक भाजपाचे फुडले एक लिडर अशा पद्दतीन पळयता जायत आनी म्हणूनच स्वप्नेश शेर्लेकराच्या विरोधात कागाळ करपाक लागून ह्या करिना शिरोडकर हाची निवड जाल्ली आसा. हे मिरामार रावपी चली गोंयच्या एका नामनेच्या उद्देजक घराण्यांतल्यान येता आनी त्या खातीर फायनान्शियली सोशली अशा पद्दतीचे स्टेबल अशा पद्दतीच्या मनशाची निवड ही भाजपान स्वप्नेश शेर्लेकर हांच्या विरोधान कंप्लेंट करपाक निवडलेली आसा. ही कंप्लेंट 29 सप्टेंबर 2025 ह्या दिसा दाखल जाता थंय आसा त्याच दिसा ती कंप्लेंट पणजी पुलीस स्टेशनाचेर रजिस्टरूय जाता आनी पणजी पुलीस भारतीय न्याय संहिता म्हटल्यार BNS 2023 ह्या अंडर सेक्शन 299 आणि 352 या अंडर स्वप्नेश शेर्लेकर हांच्या विरोधात FIR रजिस्टर करतात. म्हटल्यार कितली फास्ट एक्शन ती तुम्ही पळयात. आता ही FIR रजिस्टर कोण करता तर पणजी पुलीस स्टेशनाचो
सब इन्स्पेक्टर महेश काशीनाथ नाईक आणि अंडर द गायडन्स ऑफ पणजी PI विजय कुमार सद्गुरू चोडणकर हे कितले इमाने इतबारे आपल्या सरकाराच्या इन्स्ट्रक्शनाचे फॉलो करतात ते तुम्ही पळयात आणि बेगोबेग ही FIR रजिस्टर करून उडयली आणि स्वप्नेश शेर्लेकराच्या विरोधात ही FIR रजिस्टर झाली. आता ही दोन सेक्शनां जी आसात ती म्हटल्यार एक हर्टिंग रिलिजियस सेंटिमेंट्स आणि दुसरी पीस म्हटल्यार शांतिकाय बिगडवपाचो प्रयत्न अशा पद्धतीची ही सेक्शनां आसात. आता बाय करिना शिरोडकर हांच्यो धार्मिक भावना दुखावल्यो हे पुलिसांक पटले म्हणून पुलिसांनी हांगासर FIR रजिस्टर केलो. पुणून मजेची गजाल म्हटल्यार स्वप्नेश शेर्लेकर हांणीच पणजी पुलीस स्टेशनाचेर कांय वर्सां फाटीं एक अशीच कंप्लेंट फायल केल्ली रिगार्डिंग हर्टिंग रिलिजियस सेंटिमेंट्स आणि ती कंप्लेंट कितें आसली तर जे आमदार काँग्रेसीन आसतना तांणी वेगवेगळ्या धर्मीक स्थळांचेर वचून वेगवेगळ्या देवा फुड्यान रावन सोपूत घेतलेली की आमी काँग्रेस सोडचे नात म्हणून तांणी जेन्ना काँग्रेस सोडून भाजपान एंट्री केली त्या वेळार स्वप्नेश शेर्लेकर हांणीच रिलिजियस सेंटिमेंट्स हर्ट केल्ल्याच्या कारणा खातीर पणजी पुलीस स्टेशनाचेर कंप्लेंट केल्ली. म्हणून त्या कंप्लेनीचेर अजूनय बीन FIR रजिस्टर जावंक ना. मागीर करिना शिरोडकराच्या ह्याच कंप्लेनीचेर इतक्या तात्काळ FIR रजिस्टर जे पुलीस करतात हे पुलीस खरेंच कायद्याचे नाजाल्यार कायद्याच्या पुस्तकाचे नाजाल्यार आपल्या सदसद विवेक बुद्धीचे पालन करतात काय आंधळ्या भक्ता सारखे फक्त आंधळेपणान या सरकाराचे आणि सरकाराच्या पक्षातल्या काय लिडराच्या इन्स्ट्रक्शनाचे फॉलो करतात हाची जाप म्हाका दिसता तांणी स्वताकूच विचारलेली बरी. आता धार्मिकतेच्याच बाबतींत जर उलोवचें जालें जाल्यार जे मनीस स्वप्नेश शेर्लेकर हांकां वळखतात ते हमखासपणान सांगपाक शकतात की धर्मप्रेम संस्कारी व्रतस्थ जाका सगळ्यो संकश्ट्यो एकादश्यो दुवादश्यो सोमार बेरेस्तार हे सगळे जाका लागता ह्या सगळ्या गजालींचेर उपास तपास जो करता तो स्वप्नेश शेर्लेकर. म्हाका दिसता बाय करिना शिरोडकर हे सुद्धा जितले उपास धरिना त्याच्या डोबराद उपास हो स्वप्नेश शेर्लेकर हो धरता कारण तो देवाक मानपी अशा पद्धतीचो मनीस आणि त्याच मनशाचेर आयज हांगासर धार्मिक भावना दुखावल्याची कागाळ जाता आणि पुलीस ताची चौकशी करता हे खरें म्हटल्यार दुर्भाग्य. आता स्वप्नेश शेर्लेकर होवूय हिंदूच पूण तो BJPचो हिंदू न्हू. हांगासर BJPचे हिंदू अशी एक नवी कॅटेगरी तयार जाल्या ती हेर हिंदूक लागना. तांचे हिंदू हे पुरायपणान वेगळे हाली तांच्यो रोखड्योच धार्मिक भावना दुखावतात आणि हे धार्मिक भावना दुखावपाचो जो विषय आसा तो फक्त गोंयांतूच न्हू तर आज पुराय देशभरान अशा पद्धतीन धार्मिक भावनेच्या नावाचेर सरकाराचेर टिका करपी नाजाल्यार सरकाराच्या विरोधात उलोवपी लोकांचेर कागाळी करपाचे सत्रूच सुरू आसा. हालींच तर सुप्रीम कोर्टान ह्या विशयाचेर खर निर्देश दिल्ले आसात की अशा पद्धतीच्यो फॉर्ज पॉलिटिकली मोटिवेटेड कंप्लेनी करून लोकांक सतोवपाचे प्रकार हे बंद जावपाक जाय. आता गोंयांत म्हाका दिसता ते सुप्रीम कोर्टाचे निर्देश हे घडये या भाजपान नाजाल्यार भाजपाच्या सरकारान वाचूंक ना आसूं येत म्हणून हे सगळे प्रकार सुरू झाले. आता ही FIR रजिस्टर केल्या उपरांत स्वप्नेश शेर्लेकराक नोटिशेचेर नोटिश्यो ह्यो पुलिसां कडल्यान धाडत आसात. ताणें पयलीं पुलीस स्टेशनान हजेरी लावन आपले जे कितें म्हणणें आसा ते ताणें पुलिसां मुखार मांडलेलें आसलें. ते जाल्या उपरांतूय परत ताका नोटिश्यो सुरू जालो आणि ताच्या कडेन मोबायल ताचो हँड ओव्हर करचो अशा पद्धतीचो फोर्स हो पुलीस करपाक लागले. आता ह्या सगळ्या गजालींतल्यान एक गजाल स्पश्ट जाली की पुलिसांक ह्या कागाळीच्या निमतान ह्या स्वप्नेश शेर्लेकराक सतोवपाचो आता एक प्रयत्न नाजाल्यार एक संधी ह्या निमतान मेळ्ळी आसा. स्वप्नेश शेर्लेकर हो कायदो मानपी कॉन्स्टिट्यूशन मानपी हो भुरगो. ताणी हायकोर्टान वचून ही FIR स्क्वॅश करची म्हणून ताणी ऑलरेडी एप्लिकेशन फायल केल्लें आसा आणि त्या एप्लिकेशनाचेर पयली सुनावणी जेन्ना जाली त्या सुनावणीच्या वेळार
हायकोर्टान सांगले की पुलीस खंयच्याच तरेन एखाद्या मनशाचो मोबायल हो मागपाक शकना, कारण मोबायल ही एक पर्सनल, ताची वैयक्तीक पर्सनल खाजगी वस्त आसा. पुलिसांक जर खंयचीय माहिती जाय जाल्यार तांणी ताच्या कडल्यानूच ती मोबायलांतल्यान माहिती मेळोवन घेवची. पुलिसांक ताचो मोबायल काढून घेवपाचो कसलोच हक्क ना, अशे निर्देश हायकोर्टान दिले आणि पुलिसांची त्या पयल्याच फटक्यान पुलिसांची बरीच बसली. त्या उपरांत स्वप्नील शेर्लेकर हांणी ऑलरेडी डिस्ट्रिक्ट जज, एडिशनल सेशन जज म्हापसा हांगासर एंटीसेपिटरी बेला खातीरूय एप्लिकेशन केल्लें आसा आणि त्या बेलाचेर फाल्यां म्हटल्यार 4 नोव्हेंबर ह्या दिसा सकाळी 10 वरांचेर जस्टिस अपूर्वा नागवेकर हांच्या मुखार हे एंटीसेपिटरी बेल हे हियरिंगाक येवपाचे आसा. आता जस्टिस अपूर्वा नागवेकर ह्या बेलाच्या बाबतीत नेमक्यो कितें निर्णय दितात तेवूय पळोवप खूप इंटरेस्टिंग थारतलें, कारण अशा पद्दतीच्यो रिलिजियस सेंटिमेंट हर्ट करपाचे जे प्रकार आणि जे सत्र आयज पुराय देशभरात सुरू आसा त्या बाबतीत जस्टिस अपूर्वा नागवेकर ह्या सगळ्या गजालींकडे कशें पळयता तेवूय पळोवप हे खूप महत्वाचें थारता. आता हे सगळें जेन्ना सुरू आसा तेन्ना एक दुबाव असो मनान क्रिएट जाल्लो आसा आणि दुबावूच न्हू तर सरसकट आमी सगळे कडेन पळयतात की आता सगळ्याच सोशल एक्टिविस्टांच्या फाटल्यान हे सरकार वेगवेगळ्या तरेन लागलेलें आसा. वेगवेगळ्या सोशल एक्टिविस्टांचेर वेगवेगळ्यो कंप्लेंट्स फायल करपाची सत्रांय सुरू आसा. वेगवेगळ्या तरेन सोशल एक्टिविस्टांक आडोवपाचेय कामां सुरू आसा. सरकार जितले आपल्या अपोजिशन पार्टीच्या आमदारांक भियाना तितले आता सोशल एक्टिविस्टांक भिवपाक लागल्या, कारण आमदारांक ब्लॅकमेल करप खूप सोपें, आमदारांक धमक्यो दिवप खूप सोप्यो, पुणून सोशल एक्टिविस्टांक ब्लॅकमेल करप आणि सोशल एक्टिविस्टांक धमक्यो दिवन वगी करप खूप कठीण आणि त्या खातीर सोशल एक्टिविस्ट हे आता सध्या सरकारच्या मेन टार्गेटाचेर आसात. आता हे सगळें सुरू आसतना आमी एक गजाल पयली लक्षात घेवपाक जाय, ती म्हटल्यार भारतीय संविधानान कॉन्स्टिट्यूशनान आमकां फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन दिल्लें आसा. येस, आमी मान्य करतात की फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हाचो अर्थ तुमकां दुसऱ्याच्यो भावना, दुसऱ्याचे सेंटिमेंट दुखोवपाचो अधिकार आमकां भारतीय संविधानान दिवंक ना. पुणून सरकारच्यो चुकीच्यो गजाली, सरकारची चुकीची धोरणां ह्या राज्या खातीर, ह्या राज्याच्या पर्यावरणा खातीर ज्यो चुकीचे निर्णय जे सरकार घेता त्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात आपले मत मांडपाचो पुराय अधिकार आमकां भारतीय संविधानान नागरीक म्हणून दिल्लो आसा आणि त्याच अधिकाराचो जर आमी उपेग करता जायत जाल्यार सरकार आमकां कित्या खातीर आणि कित्याक म्हणून सतोवपाक शकता. आता एक गजाल आमी लक्षात दवरपाक जाय, कारण आमकां इतिहास हो खबर आसप खूप गरजेचें. 1947 ह्या वर्सा भारत स्वतंत्र जालो आणि इतले जावनूय बीन गोंय मुक्त जावपाक आमकां 1961 मेरेन वाट पळोवची पडली. 14 वर्सां आमकां भारत स्वतंत्र जावनूय बीन पोर्तुगीजाच्या तावडीत उरचे पडले. कित्या खातीर उरचे पडले तर त्या वेळार अशेंच आमचे गोंयकार हे गोंय मुक्त जावचे म्हणून वावुरताले, पुणून हेर गोंयकार जे असले ते कोणूच ह्या चळवळीक सपोर्ट करिनासले. तुम्ही लक्षात दवरा, त्या वेळार जशे आताच्या सोशल एक्टिविस्टांक एक्स्टॉर्शनिस्ट म्हणटात, आताच्या सोशल एक्टिविस्टांक आणि कितें कितें म्हणून जे पॉलिटिकल लिडर ना जाल्यार पॉलिटिकल पार्टीचे कार्यकर्ते हिणयतात, तशाच पद्दतीन त्या वेळार गोंय मुक्ती खातीर वावुरपी आमचे स्वातंत्र्य सैनीक तांकांय आमचेच गोंयकार एक्स्टॉर्शनिस्ट म्हणटाले, आमचेच गोंयकार तांकां हिणयताले. एक घटक असो आसलो जो पुरायपणान पोर्तुगीज राजवटीचेर खुश आसलो, समाधानी आसलो, तांकां पोर्तुगीज राजवटी अंडरूच वचचे अशें दिसताले. आणि दुसरो घटक जो आसलो तांकां दिसताले की आमी पोर्तुगीजा पासून मुक्त जावपाकूच शकनात, हे कितें जे उलयतात पळय तातूंत कांयच अर्थ ना. आणि ह्या कारणाक लागून 14 वर्सां आमकां झूज दिवची पडली. तिवूय झूज आमची खूप कमी पडपाक लागली. पुणून त्या वेळार पंडित जवाहरलाल नेहरू
आणि त्या वेळा वयले डिफेन्स मिनिस्टर मेनन हांणी विचार केलो की गोंयाक भारतीय सैन्य धाडूनच मुक्त करचे पडटले म्हणून, आणि मागीर फोर्सफुली मिलिटरी धाडून ऑपरेशन विजय अंडर गोंयाक लिबरेशन दिवचे पडले. हे वास्तव. आयज तीच परिस्थिती आसा. गोंय राखपाक, गोंय सांबाळपाक आयज जे मनीस वावुरतात, जे आड्डतात, तळमळटात, रस्त्याचेर वेगवेगळी आंदोलनां करतात, तांची आयज आमी गोंयकार फकाणां करतात. तांकां आमी एक्स्टॉर्शनिस्ट म्हणटात. तांकां आमी विचारतात, अरे तूं आतां शंकर पोळजी सारको मनीस, रामा काणकोणकारा सारको मनीस आयज जो तो कितें विचारता, रामा काणकोणकार नोकरी कितें करता, रामा काणकोणकाराचो धंदो कितें, शंकर पोळजीचो धंदो कितें, ते मागीर हे फूल टायम सोशल एक्टिव्हिजम कशें करतात, तांची उपजिविका, तांचे लायव्हलीहूड कशें चलता, अशे प्रश्न आमी ह्या सोशल एक्टिव्हिस्टांक करतात. पूण आमी असो विचार नाजाल्यार असो प्रश्न ह्या राजकारण्यांक करिनात. तांचे धंदे कितें, तांचो व्यवसाय कितें. आयज जे वेगवेगळ्या देवळांक जे ज्या तरेन आयज भांगर दितात, वेगवेगळ्या पद्दतीन आयज 100% 200% जे उत्पन्न आयज ह्या पॉलिटिकल लिडरांचे वाडटा, येद्यान तांचो धंदो कसलो, तांचो व्यवसाय कसलो, हो प्रश्न आमी करिनात. खरें म्हटल्यार जे लोक पुरायपणान एक्टिव्हिजमा खातीर, समाजा खातीर स्वताक झोकून दितात, ते केन्नाच उपाशी पडनात. तांकां कोण ना कोण तरी नकळतपणान वेगवेगळ्या पद्दतीन मदत करत असतात. पुणून हे लोक फुडें येवन आपूण ताका मदत करता अशें सांगिनात. आमी आमच्या संत महंताची थोरवी गाताना ते पयलींचे संत महंत भिक्षुकी, मादुकरी मागून ते जगताले. आयज तशाच पद्दतीन सामाजीक कार्यांत जे लोक वावुरतात, त्या लोकांक वेगवेगळे गोंयकार, वेगवेगळे लोक आपापल्या पद्दतीन मदत करीत असतात, आणि ती चळवळ फुडें वचपाक ते प्रोत्साहन दीत असतात. आणि त्या खातीर कोणाचो नोकरी कितें, कोणाचो व्यवसाय कितें, हो प्रश्न विचारून तुमी स्वताकूच ह्या पद्दतीन फाटी ओडपाचो प्रयत्न करतात, तो म्हाका दिसता करपाक जायना. आमी गोंय लिबरेशनाच्या त्या 14 वर्सांचो जर इतिहास उगडास करयत, आमकां 14 वर्सां कित्याक उशीर लागलो. मागीर भाजपान ताचे खापर नेहरूचेर फोडूं, जाका इतिहास खबर ना, तेच अशा पद्दतीन उलयतात. आयज तीच गत आयज आमच्या गोंयकारांचेर आयिल्ली आसा. आमी आयज गोंया खातीर जे खरे प्रामाणीकपणान वावुरतात, तांकां आमी सपोर्ट करिनात. दर एकल्याक फिजिकल सपोर्ट करप, ताच्या वांगडा रस्त्यार देंवन आंदोलनान वांटो घेवप, हे दर एकल्याक शक्य ना. पुणून मॉरल तरी सपोर्ट तुमचो आसपाक जाय. मनांतल्यान तुमी ह्या सगळ्या चळवळीक सपोर्ट करपाक जाय. आयज तुमी सरकारच्यो ह्यो सगळ्यो चुकीच्यो गजाली जर मोनेपणान मान्य करत रावले, ह्या चुकीच्या गजालींचेर जर तुमी वगी रावपाक लागले, जाल्यार फुडाराक आमकां तोंड आसुनूय आमी उलोवपाक शकचे ना. मोनेपणान ह्यो सगळ्यो गजाली आमकां मान्य करच्यो पडटल्यो, सोंसचे पडटले, आणि मोने म्हणूनच आमकां गोंयांतल्यान हद्दपार जावचे पडटले. त्या वेळार भारतीय सैन्य येवन आमकां गोंयकारांक मुक्ती मेळ्ळी. आयच्या घडयेक भायरसून कोण तरी येवन आमकां मुक्ती दितलो, आमकां सांबाळटलो, हाचो विचारय तुमी करूं नाका. चडांत चड कितें जातलें तर गोंयकार हे खंयच्याच बाबतीन पात्र ना अशें म्हणून आमचेच भारतीय भायल्या राज्यांतले गोंयान येतले, आणि तातूंत आमचें अस्तित्व, आमी गोंयकार काबार जातले, आणि गोंय हे भारताचेंच राज्य उरतलें, पूण तें गोंयकारांचें म्हणून वेगळें उरचें ना. आमकां भारताचें राज्य म्हणूनय रावपाक जाय, आणि गोंयकार म्हणून आमची वळखूय आमकां सांबाळपाक जाय. स्वप्नेश शेर्लेकरा सारक्या ह्या तरणाट्याच्या फाटल्यान उबें रावप हे प्रत्येक गोंयकाराचें कर्तव्य आसा. एक आपली बरी नोकरी सोडून, इंजिनियरींग पदवी प्राप्त अशा पद्दतीचो हो भुरगो आयज नोकरी सोडून पुरायपणान गोंय सांबाळपाक खातीर तांणी स्वताक झोकून दिला, आणि ताची कदर जर आमी करिनात, जाल्यार म्हाका दिसता आमच्या सारके निर्दयी
कोण आसपाक शकना. दर एका गोंयकारान हाचेर बारीकपणान विचार करचो. दुसरी गजाल, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बाब दामू नायक हांकां म्हाका विचारशी दिसता. दामू नायक हे भंडारी समाजाचे एक लीडर आणि भंडारी समाजाचे लीडर म्हणून भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष तांकां जे केल्यात ताका एक वेगळे महत्व आसा. भंडारी समाज हो गोंयचो सगळ्यात व्हडलो समाज, पूण व्हडलो समाज आसूनय बीन हो प्रचंड कष्टकरी, प्रचंड हाल अपेष्टा सहन केल्लो हो समाज. ह्याच समाजांतल्यान येवपी स्वप्नेश शेल्लेकार हो भुरगो जो आयज गोंया खातीर निदड्या छातीन झगडटा, गोंया खातीर निर्भयपणान आयज आवाज काडटा, गोंयाचो सैम, गोंयाचे अस्तित्व राखपा खातीर आयज तो घरांतल्यान भायर सरोन आयज तो ह्या सगळ्या सिस्टमी कडेन लढाय मारता. खरें म्हटल्यार भंडारी समाजा खातीर ही अभिमानाची आणि गर्वाची गजाल आसपाक जाय. पूण दुर्दैव आमचें की त्याच भंडारी समाजाचे जे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आसात तेच कोणाक तरी एकट्याक फुडें काडटात आणि ह्या सामाजिक कार्यकर्तो स्वप्नेश शेल्लेकार हाका टार्गेट करपाचो प्रयत्न करतात. पयलीं ताका धमकी दिवपी महानंद असनोडकर हेवूय भंडारी समाजाचेच. आणि दुर्दैव म्हटल्यार मागीर पुलीस कंप्लेंट करपी करिना शिरोडकर हिवूय भंडारी समाजांतल्यानूच येता. म्हणटकूच दामू नायक हाका नेमके कितें करपाचें आसा? भंडारी समाजान अशा पद्दतीन देशा खातीर, राज्या खातीर एक व्हड कर्तृत्व करपी अशा ह्या तरणाट्याक सोपोवन दामू नायक हाका कितें साध्य करपाचें आसा असो एक प्रश्न म्हाका दिसता ह्या वेळार म्हाकाय विचारचो पडटलो आणि पुराय भंडारी समाजानूय हो प्रश्न दामू नायक हाका करचो पडटलो. दामू नायक निश्चितपणान ह्या सगळ्या गजालींचेर विचार करतलो. खरें म्हटल्यार बाय करिना शिरोडकर हे लॉ ग्रॅज्युएट, एक हुशार चली. ताणी खरें म्हटल्यार स्वप्नेश शेल्लेकार हांच्या व्हिडिओक उत्तर दिवंक जाय आसलें की टायगर रिझर्व हे गोंया खातीर कित्याक नाका. टायगर रिझर्व जर जायत जाल्यार ताचो परिणाम गोंयचेर कसो जातलो, गोंयच्या लोकांचेर कसो जातलो, हे गोंयांक कित्या खातीर योग्य ना. ही जर गजाल विथ डॉक्युमेंट एविडन्स विथ डाटा जर तांणी लोकां मुखार दवरलेली जाल्यार तांच्या त्या हुशारीचो खरो तोखणाय करपाक येता आसली. पुणून आपल्यो धार्मीक भावना दुखावल्यो अशा पद्दतीन एक कितें तरी निमित्त करून स्वप्नेश शेल्लेकाराक ह्या सगळ्या प्रकरणान गुंतोवन दवरून आपल्यो सगळ्यो चुकीच्यो गजाली मुखार व्हरपाचो प्रयत्न जो सरकारान आणि ह्या सरकारी पक्षान जो सुरू केला तो निषेधार्य आसा. आमी गोंयकारांनी थीटपणान, खंबीरपणान स्वप्नेश शेल्लेकर हांच्या बरोबर उबे रावपाची गरज आसा. फक्त स्वप्नेश शेल्लेकरच न्हू तर जे जे सामाजीक कार्यकर्ते, सोशल एक्टिविस्ट जे गोंया खातीर काम करतात तांच्या खातीर आमी सगळ्यांनी एकठांयपणान उबे रावपाची गरज आसा. आमकां भारतीय संविधानान अभिव्यक्ती स्वातंत्र्याचो जो अधिकार दिला, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, त्या फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनाची जतनाय, ताचे प्रोटेक्शन आमकां करपाक जाय आणि हो अधिकार पुरायपणान तुमी आमी सगळ्यांनी हो आमचो अधिकार आमी पाळपाक जाय. अशाच तरेन वेगवेगळ्या विशयाचेर आमी गांवकारीच्या माध्यमांतल्यान तुमच्या मुखार येत रावतले. पळयत रावात गांवकारी. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.